हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर असतील. द्रोण मुद्रेत. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. खांदे कोपरे शिथिल आणि हनुवटी जमिनीला समांतर असतील. डोळे अंगत मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता. इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असू दे. करूया श्वसन मार्ग शुद्धी. एकेका नाकपुडीने. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद. उजवा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेमध्ये. उजव्या नाकपुडीने आपल्याला ऍक्टिव्ह एक्झेलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन करायचं आहे. 10 आवर्तन आपापल्या क्षमतेने. सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. सुरुवात करूया. उजव्या नाकपुडीने एक सहज श्वास भरून घेऊया आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. अशी आपल्याला 10 आवर्तन करायची आणि आपण सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डावा हात गुडघ्यावर. आपली जाणीव उजव्या नाकपुडीकडे. तिथे झालेला श्वसन मार्गातला किंचितसा बदल. मोकळा झालेला श्वास त्याकडे लक्ष. सर्दी झाली असेल किंवा नाक सोडलं असेल तर ही कृती करणं टाळायचं आहे. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या मुठ्याने उजवी नाकपुडी बंद आणि आता डाव्या नाकपुडीने आपल्याला ऍक्टिव्ह एक्झेलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन करायचं आहे. सुरुवात करूया. डावीने आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि श्वसन मार्ग शुद्धीला सुरू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कृती थांबवायची. उजवा हात गुडघ्यावर. डाव्या नाकपुडीतला श्वसन मार्गातला बदल त्याचा मागोवा. डोळे अलगद मिटलेले आहेतच. श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे. आणि आता करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा असेल. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना ओंकार. ओ. काही क्षण शांत. प्रार्थनेसाठी 2 हात जोडून घेऊया आणि माझ्या मागोमाग आपण ही बोला. ओंकारं बिंदु संयुक्तम्. ओंकारं बिंदु संयुक्तम्. नित्यं ध्यायन्ति योगिनः. नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव. कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः.
ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन जाऊया आणि आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर संपूर्ण नतमस्तक. भक्तिभाव लीनभाव. या आठवड्याची सुरुवात, या दिवसाची सुरुवात आणि आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. दोन्ही हात खाली येतील क्रमाक्रमाने छातीपाशी. हस्त बंद. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण. निर्माण झालेली ऊब आपल्या संपूर्ण चेहऱ्याच्या साईडला. डोळे, आपलं नाक, कान, कपाळ, तेच हात आपल्या गळा, छाती आणि पोटावर फिरवून हात पुन्हा गुडघ्यांवर येतील आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. शुभ सकाळ. सुरुवात करूया. दोन्ही पाय समोर. विश्रांती. सुखद असं अंतर घ्यायचं दोन्ही पायांमध्ये आणि मान मागे सैल सरसवून द्यायची. आता दोन्ही पाय पुन्हा जोडलेले. आपले दोन्ही हात सीटच्या जवळ असतील. पाठीचा कणा आपला सरळ असेल. सुरुवातीला आपण आपल्या पायांची लुजनिंग एक्सरसाइज करूया. दोन्ही पायांची पाचही बोटे जास्तीत जास्त ताणायची आहे. 3-3 वेळेला आपण कृती करतोय. जास्तीत जास्त ताण आणि रिलॅक्स. जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे. दोन्ही पायांच्या पाचही बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण, रिलॅक्स. अजून एक राऊंड. जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे. दोन्ही पायांची पाचही बोट सेपरेट आणि मग रिलॅक्स मध्यभागी. आता चवड्याचा भाग आपल्याला थोडासा फोल्ड करायचा आहे. म्हणजे अंगठा फोल्ड करायचा आहे. त्याच्यावर 4 बोट ओपन करायचं. मग 4 बोट फोल्ड करायची आणि त्याच्यावर अंगठा. फक्त चवड्याचा भाग आपण करतोय. पुन्हा अंगठा ओपन करायचा आहे. अंगठा फोल्ड करायचा आणि 4 बोट त्याच्यावर. आपली जाळी संपूर्णपणे आपल्या पावलांकडे असेल. सावकाश मध्यभागी. आणि आता अँकल पासून दोन्ही पाऊल आपल्याला स्वतःकडे खेचायची आहे. जास्तीत जास्त स्वतःकडे खेचायची आहे. पोटरी, गुडघा तिथे झालेला बदल त्याकडे लक्ष. आणि मग जमिनीच्या दिशेने. पुन्हा एकदा पोटरी, गुडघा आणि अँकलच्या इथे आलेला ताण त्याकडे लक्ष. आता श्वासाशी आधारित करूया. श्वास घेत आपल्याला पावलं स्वतःकडे खेचायची आहे. आलेला स्ट्रेच तिथे आलेला थोडासा दाब त्याकडे लक्ष आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. मध्यभागी येऊन थांबूया आणि आता रोटेशन करूया. 3 वेळेला उजवीकडून डावीकडे. फक्त अँकल मधून पावलांमध्ये हालचाल. 1, 2, 3. अँटी क्लॉक. 1, डावीकडून उजवीकडे. 2, 3. मध्यभागी येऊन थांबायचं आणि आता आपल्या दोन्ही हातांची पकड करायची आहे. एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ती आता आपल्या गुडघ्याच्या खाली ठेवायची आहे. आपण करतोय नी रोटेशन. हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ती पकड आपल्या गुडघ्याच्या खाली असेल. बरोबर. आणि आता आपल्याला पाय जास्तीत जास्त फोल्ड करायचा. आपण करतोय नी रोटेशन कारण की आपला हात जो आहे हा गुडघ्याच्या खाली आहे. आणि मग सरळ पाय फोल्ड, सरळ जमिनीला घासत घासत कृती करा. पाय फोल्ड आणि सरळ. पूर्णपणे सरळ झाल्यानंतर पुन्हा एकदा पाय फोल्ड करायचा आणि आता मोठं वर्तुळ करायचं पायाने. 1 क्लॉकवाईज, 2, 3 विरुद्ध बाजूने. 1, 2, 3. छान. सावकाश उजवा पाय खाली येतो. हीच कृती आता डाव्या बाजूला. आपल्या हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ती पकड आपल्या डाव्या गुडघ्याच्या खाली असेल. आणि आता सावकाश डावा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि सरळ. फोल्ड करायचा आहे, दुमडायचा आहे, आणि सरळ करायचं. दुमडायचा आहे, सरळ करायचं. बरोबर. पुन्हा एकदा आपण पाय फोल्ड करूया आणि आता मोठं वर्तुळ करूया. उजवीकडून डावीकडे. 1, 2, 3. अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3. इथे जरी आपला पाय रोटेशन होत असला पाय खाली तरी आपल्या गुडघ्याचे स्नायू मोकळे होतात.
दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि थोडा वेळ विश्रांती. आणि करूया बटरफ्लाय. दोन्ही पावलं जोडून घ्यायचे. 2 दिवसाच्या गॅप नंतर, विश्रांती नंतर आपण पुन्हा एकदा भेटूया, म्हणून थोडीशी लुझनिंग एक्सरसाइज जास्त. दोन्ही पावलं जोडून घ्यायचे. हाताची पकड पावलांच्या खाली असेल. गुडघे जास्तीत जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा, अट्टहास नाही. सावकाश गुडघे वर येऊ दे, पाय फोल्ड होऊ दे, बरोबर, छान. आणि मग खाली जाऊ दे. पाठीचा कडा सरळ, सावकाश वर खाली वर, बरोबर, छान. त्यांचे व्हिडिओ ऑन आहेत, ते खूप छान करतायत. वर खाली. आणि आता आपण हीच कृती थोडीशी जलद करूया. सुरुवात करूया, थोडीशी पावलं अजून स्वतःकडे खेचून घ्या आणि आता सुरुवात करा. आता गुडघे किंवा मांड्या ज्या आहेत ह्या जमिनीला आपटण्याचा प्रयत्न. थोडेसे आपले थाय मसल सपाट लूज करतोय. छान. सावकाश कृती थांबवायची आणि दोन्ही पाय अगदी सावकाश सरळ. विश्राम. आज आपण पद्मासन आणि अर्ध पद्मासन आणि पद्मासन ही दोन्ही आसनं बघणार आहोत. तर मी आधी तुम्हाला करून दाखवते आणि मग आपण करूया. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी स्वस्तिकासन केलं तरी चालेल, जे आपण गेल्या शनिवारी किंवा नाही शुक्रवारी मला साठी पाहिलं होतं. तर आता हे कसं केलं जातं आधी बघून घ्या. अर्ध पद्मासन करण्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे. कुठल्याही एका पायाने तुम्ही सुरुवात करू शकता. आता मी पहिल्यांदा उजवा पाय फोल्ड केलाय, तो डाव्या पायाच्या मांडीवर ठेवलाय. डावा पाय जो खाली सरळ आहे तो फोल्ड करायचा आणि उजव्या पायाच्या मांडीच्या खाली द्यायचा. हे झालं आपलं अर्ध पद्मासन. ठीक आहे, हे झालं आपलं अर्ध पद्मासन. आणि पूर्ण पद्मासन करण्यासाठी आता मी डावा पाय परत सरळ केलाय, उजवा पाय तसाच ठेवलेला आहे. पूर्ण पद्मासन करण्यासाठी डावा पाय जो आता आपण खाली घेतला होता ना, तोच आपल्याला उजव्या पायावर घ्यायचा याप्रमाणे असं. ठीक आहे. आणि मग थोडस आपले दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. थोडं पुढे झुकायचं. सीटचा भाग मागे ढकलायचा म्हणजे आपला पाठीचा कडा हा सरळ. लक्षात आलं प्रत्येकाच्या कसं केलं. सुरुवात करूया मग. आणि सोडताना सुद्धा अगदी सावकाश सोडायचं. एक पाय सरळ करायचा, मग दुसरा आणि मग विश्राम. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपण पद्मासन किंवा अर्ध पद्मासन करतोय. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी आपण गेल्या आठवड्यामध्ये जे स्वस्तिकासन पाहिलं होतं ते केलं तरी सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. पण उजवा पाय फोल्ड करूया. तुम्हाला जो पाय फोल्ड करायचा आहे तो फोल्ड करू शकता. आणि त्याची टाच जी आहे ती डाव्या बोटीपोटाची येईल, म्हणजे ज्या पायाच्या विरुद्ध पायावर तुम्ही ठेवलाय तिथे जात येईल. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी पूर्ण पद्मासन घालण्याचा प्रयत्न करा, म्हणजे डावा पाय वरून आपल्या मांडीवर उजव्या पायाच्या, किंवा अर्ध पद्मासनासाठी तो खाली उजव्या पायाच्या मांडी. ठीक आहे. दिसतंय तुम्हाला, ज्यांचे व्हिडिओ ऑन आहे त्यांच्या दिसतंय. ठीक आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. थोडस पुढे झुकायचं. सीटचा भाग मागे ढकलायचा आणि मग सरळ, जेणेकरून आपला पाठकडा हा अजून सरळ होतो. डोळ्यांचा तुम्ही करूया. पद्मासन, अर्ध पद्मासन ही ध्यानात्मक पद्धतीने आसनं मानली जातात. तिथे आपण बराच वेळ थांबू शकतो मन एकाग्र होण्यासाठी. एक हलकस स्मित असते आपल्या चेहऱ्यावर. हात समोर येऊ दे. आपल्याला जे शक्य आहे ते, जास्त वेळ जर बसता नाही आलं तर साधी मांडी घालायला हरकत नाही. दोन्ही हात समोर येऊ दे. हाताची पाचही बोटं जास्तीत जास्त स्ट्रेच करायची आहे, ताणायची आहे. आणि अंगठा पहिल्यांदा फोल्ड करायचा, त्याच्यावर 4 बोटं येऊ दे. घट्ट मूठ वळवायची. पुन्हा आपल्याला पाचही बोटं ओपन करायची आहे. 4 बोटं फोल्ड करायची आणि मग त्याच्यावर अंगठा ठेवायचा. बरोबर, छान. पुन्हा एकदा पाचही बोटं ओपन करायची आहेत. जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा आहे, ताण ताण. आणि मग अंगठा फोल्ड करायचा, त्याच्यावर 4 बोटं घट्ट मूठ वळवायची आहे. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1 2 3. विरुद्ध बाजूने 1 2 3. बरोबर. पुन्हा हाताची पाचही बोटं आपण ओपन करूया. दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली आहे. आणि आता पंजा जो आहे तो मनगटापासून आपल्याला असा खाली घ्यायचा आहे आणि वर.
बरोबर, खाली वर, खाली वर. थोडेसे हात आता खांद्यातनं सरळ येऊ देत, हाताला रग लागली असेल. आणि आता फोल्ड करूया, सरळ करूया. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने असू. फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. बरोबर. पुन्हा दोन्ही हात समोर येऊ दे. थोडीशी रग लागेल हाताला, पण थोडी सहन करा. आणि पुन्हा दोन्ही हात फोल्ड करा. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या. आणि आता सुरुवात करूया शोल्डर रोटेशन. एक, वरून खाली, दोन, बरोबर, तीन. आणि आता विरुद्ध बाजूने पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईन करूया आणि मागून पुढे एक, दोन. आता इथे आपण वर्गामध्ये हे सगळे राऊंड 3-3 वेळेला घेतोय. पण जेव्हा तुम्ही घरी साधना कराल तेव्हा ह्या सगळ्या कृती 5 वेळा करण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घेऊया. आणि पुन्हा एकदा जाणीव आपल्या शोल्डरकडे आणि हाताच्या स्नायूकडे. तिथे आलेला ताण आणि दाब त्याकडे लक्ष. आणि आपण जी स्थिती घेतली पद्मासन, अर्ध पद्मासन, ती सोडून द्या. दोन्ही पाय समोर येऊ दे आणि विश्रांती. आज आपण वज्रासनामधलं मार्जरासन बघणार आहोत. तर हे कसं केलं जातं आधी बघून घेऊया आणि मग करूया. मार्जरासनचे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे, मानेच्या मणक्यांमध्ये किंवा कमरेच्या मणक्यांमध्ये गॅप असेल तर त्यांनी मार्जरासन करणं टाळायचं आहे. सोपी कृती आहे, आपण करू शकतो. जर स्पॉन्डिलिसिस आहे तर त्यांनी मी तुम्हाला सांगेन ती कृती करणं टाळायचं आहे. मार्जरासन भाग 1 आणि 2 अशा प्रकारे आपल्याला हे करायचं असतं. तर ह्याचं फायदे आहे की हे थायरॉइड प्रतिबंधात्मक मानलं जातं आणि त्याचबरोबर डायबिटीस सुद्धा आपल्या कंट्रोलमध्ये राहतो. तर हे कसं केलं जातं आधी पण बघून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपल्याला उजवा पाय फोल्ड करायचा, म्हणजे आपण वज्रासनामध्ये जायचं. आधी बघून घ्या मार्जरासनची कृती. ज्याला वज्रासनामध्ये बसणं शक्य आहे त्यांनी बसायला हरकत नाहीये आणि वज्रासनामध्ये बसून हे आसन बघू शकता. त्याच्यानंतर आपल्याला गुडघ्यावर उभं राहायचंय मार्जरासनसाठी. आणि आपल्या दोन्हीही गुडघ्यांमध्ये आपल्या शोल्डर एवढं अंतर. तर हे कसं घ्यायचं, दोन्ही गुडघे थोडेसे आधी लांब करायचे आणि मग आपला उजवा जो हात आहे त्याचं कोपर उजव्या गुडघ्याला आणि उजव्या हाताची जी बोटं आहे ती डाव्या गुडघ्याला लावून आपल्याला हे अंतर घ्यायचं. हे जे आपण अंतर घेतो हे आपल्या बरोबर शोल्डर एवढं असतं. आणि त्यानंतर आपल्या दोन्हीही हातांची कोपरं ही आपल्या दोन्ही गुडघ्यांना या प्रकारे लावून घ्यायची. हाताचे तळवे हे पूर्णपणे जमिनीवर हाताची पाचही बोटं जुळली. आणि त्यानंतर गुडघ्यातनं आणि खांद्यातनं दोन्ही आपल्याला सरळ व्हायचं. गुडघ्यातनं दोन्ही हात आणि आपल्या गुडघ्यातनं गुडघ्यातून दोन्ही पाय आणि खांद्यातून दोन्ही हात आपल्याला सरळ करायचे. आता इथे बघा तुम्हाला माझं संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये दिसत असेल, बरोबर. आणि त्यानंतर मार्जरासन भाग 1 आणि 2 तुम्ही बघा. पावलं जी आहेत ही पूर्णपणे जमिनीच्या दिशेने फ्लॅट आहेत. मार्जरासन भाग 1 करण्यासाठी आपल्याला आपली मान जी आहे ही हळूहळू या प्रकारे सिलिंगकडे घेऊन जायची. नजर आपली सिलिंग म्हणजे छताकडे. आता इथे पूर्णपणे आपल्या कंठस्थ ग्रंथींवर ताण येतो, पोटावर ताण येतो आणि पाठकण्यावरती प्रेशर असतो. हे झालं मार्जरासन भाग 1. तिकडे आपल्याला पोटाची स्नायू एकदम मध्ये सोडायचे असतात जमिनीच्या दिशेने. आणि मार्जरासन भाग 2 साठी पुन्हा मध्यभागी यायचं. आता ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी फक्त मार्जरासन भाग 2 नाही करायचा, बाकीच्यांनी बघून घ्या. हनुवटी जी आहे ही आपल्या गळ्याकडे जाईल. चिन लॉक पोझिशन, कॉलर बोनला आपली हनुवटी लॉक होऊन जाते. आता इथे पाठ करण्याला ताण येतो आणि पोटावर आणि कंठाच्या ग्रंथींवरती दाब येतो. हा झाला मार्जरासन भाग 2. इथे आपल्या पाठकण्याला कमान सारखा आकार प्राप्त होतो आणि आसन सोडताना सावकाश मध्यम. मग दोन्ही हात पुन्हा आपल्या शरीराच्या जवळ आणि वज्रासनामध्ये स्थिर होतो. ठीक आहे, कळलंय हे कसं केलंय? सोपं आहे, फक्त आपल्याला यथाशक्ती प्रयत्न करायचे. आता प्रत्येकाने वज्रासनामध्ये या बघू. दोन्ही पाय सरळ करा समोर आणि एक एक पाय फोल्ड करून सावकाश वज्रासनामध्ये. बरं, आता मॅट वर बसून वज्रासन घाला. खाली चटई किंवा चादर असेल तर पायाला
थोडंसं कडकपणा जाणवेल, थोडीशी दुखापत होऊ शकते. वज्रासन दाखवू का? जे एक नवीन साधन त्यांच्यासाठी दोन्ही पाय समोर घ्यायचे आणि एक एक पाय फोल्ड करून उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचा पाऊल उजव्या सीटच्या खाली जाऊ दे आणि मग डावा पाय फोल्ड करूया. त्याचा पाऊल डाव्या सीटच्या बरोबर. आता इथे आपण थोडा वेळ स्थिर थांबणार आहोत. दोन्ही हातांची पाचही बोटं जोडलेली आणि ती आपल्या मांडीवर ठेवायची आहे. डोळे हलकत मिटून घेऊया आणि बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध तपासून पाहायचा आहे. सीट्सचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये आहे. बघायचा बांधून दाखवतो. वज्रासन हे व्यवस्थित घातलं तर आपल्याला अन्न पचनाचा त्रास होत नाही. आपलं डायजेशन चांगलं होतं. पित्ताचा त्रास कमी होतो. वेट लॉस साठी अतिशय उपयुक्त. बघा सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये आहे. दोन्ही पायांच्या मध्ये एकमेकांना जोडलेल्या स्थितीत आहे. पाठीचा कणा नैसर्गिक सरळ राहतो वज्रासनामध्ये. वज्र हे इंद्राचं आसन आहे आणि ते फार कठीण असतं आणि तशीच ही आपल्या पायाची स्थिती होते. रक्तप्रवाह जो आहे हा आपल्या पोटाच्या दिशेने व्हायला सुरुवात होतो. तो थांबतो तिथे पायाच्या दिशेने न जाता. म्हणून जेवणानंतर हे एकमेव आसन तुम्ही करू शकता. आणि त्याचा अवकाश गुडघ्यांवर उभं राहूया. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवा. थोडस आपण गुडघ्यांवर चालूया. थोडस गुडघ्यात मॅटवर चाला. हा जर चटई किंवा खाली चादर असेल तर ही कृती करणं टाळा. जे मॅटवर बसून करतायत त्यांनी थोडस गुडघ्यांवरती चालायचंय. बरोबर. चटई किंवा खाली चादर असेल ना तर मग जमिनीचं आपल्याला थोडस टोचतं ते पायाला, दुखापत होऊ शकते. म्हणून मॅटवर बसून कृती करायची. तसा अवकाश मध्यभागी येऊन थांबायचंय आणि आता करूया आपण मांजरस. तर त्यासाठी आपल्या दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचंय आणि हे अंतर आपल्या शोल्डर एवढं असेल. म्हणजे आपल्या उजव्या हात फोल्ड करायचा, त्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला आणि हाताची बोटं आपल्या डाव्या गुडघ्याच्या प्रमाणे अंतर घ्यायचं. थोडासा आडवा करायचा आणि ते अंतर घ्यायचं म्हणजे ते बरोबर शोल्डर एवढं घालतं. ठीक आहे बरोबर. आता दोन्ही हातांची कोपरं आपल्या दोन्ही गुडघ्याला लावून घ्या आणि हाताची पाचही बोटं जुळलेली आहेत. तळवे जमिनीवर आहे आणि आता खांद्यातून दोन हात आणि गुडघ्यातून दोन्ही पाय सर. बरोबर. आणि आता बघा आपली नजर जी आहे ही खाली जाऊ दे दोन्ही हातांच्या मध्ये आणि आपलं संपूर्ण बघा संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आले. दोन्ही हात आणि पाय बरोबर आपलं आपण तपासून पहा. आणि आता पूर्णपणे रिलॅक्स. पोटाचे स्नायू एकदम रिलॅक्स. खांदे शिथिल. नकळत आपण ते ताणले जातात पण आपल्याला अगदी रिलॅक्स ठेवायचे आहे. बरोबर. आणि आता आपण करूया मार्जरासन भाग 1 आहे तो श्वास सोडून देऊया. मार्जरासन भाग 1 साठी. आणि आता एक सहज श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत हळूहळू आपली मान सिलिंगच्या दिशेने जाऊ दे. नजर आपली सिलिंगकडे. ज्यांना स्पॉन्डिलिटिस आहे त्यांनी कृपया करताना अगदी सावकाश कृती करा. त्रास न करता. बरोबर. नजर पूर्णपणे सिलिंगकडे जाऊ दे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद. पोटाचे स्नायू एकदम रिलॅक्स जमिनीच्या दिशेने. आपल्या कंठस्थ ग्रंथीवर आणि पोटावर आलेला ताण, त्याकडे लक्ष, पाठ करण्याला आलेला अंतर्मुखला आकार, त्याची वाहन. ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांच्यासाठी उपचारात्मक. सावकाश हळूहळू आपली मान मध्यभागी येऊ दे. नजर दोन्ही हातांच्या मध्ये असू दे. आणि आता करूया मार्जरासन भाग 2. हळूहळू आपली हनुवटी गळ्यातून जाऊ दे. आता बघा आपल्या पाठकड्याला कमानीसारखा आकार प्राप्त झालाय. पोटावरती थोडासा दाब येतोय. कंठाच्या ग्रंथींवर दाब आलाय आणि पाठकणा आणि मानेची मागची जी बाजू आहे तिकडे छानपैकी ताण आलेला आहे. त्याकडे लक्ष. अवकाश मध्यभागी. पुन्हा नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल. अजून एकदा कृती करूया. सावकाश आपली मान सिलिंगच्या दिशेला जाऊ देत. नजर आपली सिलिंगकडे जाऊ देत. तोंड बंद.
नजर आपली इकडे, पोटाचे स्नायू एकदम रिलॅक्स. छान, बरोबर. सावकाश मध्यभागी, मान मध्यभागी, नजर दोन्ही हातांच्या मध्ये. आणि आता हळूहळू आपली हनुवटी गळ्याकडे जाते. कॉलरला लॉक होऊन जाते, चिन लॉक पोझिशन. आता बघा, कंठस्थ ग्रंथी मुद्दा आणि पाठकण्यावर आलेला हात. त्याकडे लक्ष. पोटावरती सुद्धा थोडासा दाब आहे. सावकाश मध्यम मध्यम. पुन्हा दोन्ही गुडघे जॉईन करून घेऊया. दोन्ही हात आपल्या मांडीवर घेऊयात. वज्रासनामध्ये स्थिर. डोळे अलगद मिटून घेऊया. आणि आपण जे मार्जरासन केलं, थोडासा आपल्या मनगटावरती ताण येतो आपला. नकळत आपण आपल्या संपूर्ण शरीराचा भार जो आहे तो आपल्या हातांच्या मनगटावर देतो. तर थोडेसे हात तुम्ही असे झटकून घेऊ शकता, म्हणजे तिथे जो आपला भार आला असेल शरीराचा, तो आपला हलका होईल. नकळत होत आहे. ज्यांना हळूहळू जशी आपली प्रॅक्टिस वाढेल तसं आपलं पूर्ण शरीर बॅलन्स होतं. पण जेव्हा आपण पहिल्यांदा नवीन करत असतो तेव्हा नकळत आपला संपूर्ण भार जो आहे तो आपल्या मनगटावर जातो. आणि आता सावकाश एकेका पायाने वज्रासन सोडून घेऊया. कुठलाही एक पाय सरळ करा आणि मग दुसरा पाय. आणि विश्रांती. पुन्हा एकदा जर अँकल वरती ताण वाटत असेल तर थोडीशी पावलं सुद्धा अशी झटकून घ्या, म्हणजे अँकल वरचा ताण सुद्धा जाईल. बरोबर. आता सावकाश आपल्याला दंड स्थितीमध्ये यायचं. कुठून उभं राहायचंय? दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. दंड स्थितीमध्ये येऊन विश्रांती. मानमध्ये सैल सोडूया. तर दोन्ही पाय जोडून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवूया. पाठीचा कणा आपला सरळ असेल आणि आपण थोडीशी मानेची दुधणी एक्सरसाइज करूया. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. आणि आता सावकाश आपल्याला मान जी आहे ती थोडीशी मागे न्यायची. चेहरा सिलिंगला समांतर असेल. आणि मग हळूहळू पुन्हा खाली. आपली हनुवटी कॉलर पुढे, जे आता आपण मार्जरासन मध्ये केलं तीच कृती करतोय. आता पुन्हा एकदा थोडस श्वासाशी आधारित करूया. श्वास घेत आपल्याला मान वर न्यायची, चेहरा सिलिंगला समांतर. आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, चेहरा सिलिंगला समांतर. आणि श्वास सोडत हळूहळू आपली हनुवटी कॉलर कडे. आणि आता रोटेशन करूया. सावकाश मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज 2 वेळेला. सावकाश मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. पाठीचा कणा सरळ. सावकाश मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. आणि सावकाश मान सरळ. दोन्ही हात खाली. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. डावा हात फोल्ड करा आणि तो आपल्या छातीपाशी येऊ दे. डावा हात फोल्ड, उजवा हात सरळ आहे. बरोबर, छान. आणि आता उजव्या दिशेला मागे वळायचंय आणि उजव्या हाताची बोटं बघण्याचा प्रयत्न करा. सती चक्रासन मधलं हे एक व्हेरिएशन आहे. उजव्या हाताची बोटं बघण्याचा प्रयत्न. पुन्हा मध्यभागी. आता उजवा हात फोल्ड करायचा, डावा हात सरळ करायचा. बरोबर. आणि आता डाव्या दिशेला मागे वळून डाव्या हाताची बोटं बघण्याचा प्रयत्न. दोन्ही डाव्या हाताची पाचही बोटं जोडली. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून कृती करण्याचा प्रयत्न. बॅलन्स जातो असं वाटतंय, थोडस अंतर घ्यायला हरकत नाही. पुन्हा मध्यभागी. आणि आता आपण हीच कृती थोडीशी डायनॅमिक करणार आहोत. बरोबर. डावा हात फोल्ड, उजवा हात मागे, उजवा हात फोल्ड, डावा हात मागे. असं थोडस आपण डायनॅमिक कृती 3, 4, 5, 6, 7, 8,
9 10 10 वेळा झालं की दोन्ही हात खाली होते आणि विश्रांती. आज आपण करणार आहोत हस्तपादासन. तर ह्या ज्या कृती आहेत ह्या आपल्याला पुढे सूर्यनमस्कारासाठी उपयुक्त पडणार आहे. आता ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे, प्रचंड प्रमाणात ज्यांना डोकेदुखीचा त्रास आहे, त्यांनी हस्तपादासन करणं टाळायचं आहे. कारण या स्थितीमध्ये आपण फॉरवर्ड बेंड घेतो आणि आपला रक्तप्रवाह जो आहे हा डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. त्यामुळे ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे, प्रचंड प्रमाणात डोकेदुखी आहे, त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. तर हे कसं केलं जातं आधी बघून घेऊया. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ असतील. उजवा जो पाय आहे हा आपल्याला 1 फुटापर्यंत पुढे घ्यायचा, या प्रकारे उजवा पाय. आणि त्यानंतर दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. जेव्हा दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर जातात त्याला हस्त उत्थान आसन म्हणतात. जेव्हा दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर जातात या प्रकारे त्याला हस्त उत्थान आसन म्हणतात. आणि त्यानंतर हळूहळू एक थोडासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा. बघा मी दाखवते तुम्हाला आधी. उजवा पाय मी 1 फुटापर्यंत पुढे घेतलाय आणि थोडासा बॅकवर्ड बेंड घ्यायचं, थोडस मागे झुकायचं आणि मग हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. दोन्ही आपले हात जे आहेत ते उजव्या पावलाच्या शेजारी ठेवण्याचा प्रयत्न करायचा. समजा ते हात पोचत नसतील तर ते या प्रकारे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचे आणि आपलं कपाळ जे आहे ते उजव्या गुडघ्याच्या दिशेच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करायचा. आता इथे आपल्या पोटावरती छान दाब येतो, पाठकण्यावरती ताण येतो आणि रक्तप्रवाह हा आपल्या डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. ज्यांना पोटाचा आकार कमी करायचा आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. त्याचबरोबर आपलं पित्ताचा त्रास सुद्धा कमी होतो, कारण की आपल्या पोटावरती दाब येतो. आणि उलट चाल करताना हळूहळू तिथल्या तिथे सरळ व्हायचं, एकदम सावकाश. आम्हाला आधी बघून घ्या हे कसं केलं जातं. हळू एकदम सावकाश सरळ यायचं, कारण की रक्तप्रवाह हा डोक्याच्या दिशेने होत असतो, त्यामुळे वरती येताना पुन्हा एकदा तो पूर्ववत होतो. म्हणून एकदम सावकाश कृती करायची. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ असू दे, पाठीचा कडा सरळ, नजर सम. आणि आता उजवा पाय आपल्याला 1 फुटापर्यंत पुढे घेऊन घ्यायचा. बरोबर बरोबर. आणि आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन जा. आपण केले आता हस्त उत्थान असतं. थोडस एक मागे झुकायचं आहे आपल्याला, किंचितस. आणि हळूहळू आता कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा, एकदम सावकाश. हा बरोबर, छान. आणि मग दोन्ही हात आपल्या उजव्या पावलाच्या दिशेने सैलसर सोडून द्या, जमिनीच्या दिशेने. बरोबर, छान. आणि आपलं डोकं जे आहे ते उजव्या गुडघ्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न. आपलं कपाळ जे आहे, हा छान, बरोबर. आणि एकदम रिलॅक्स, खांदे शिथिल, चेहरा शांत. आता बघा, पूर्णपणे उजव्या पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल म्हणजे आपल्या संपूर्ण जो मांडीचा मागचा भाग आहे, गुडघ्याच्या मागचा भाग आहे, तो पूर्णपणे ताणला गेलाय. त्याकडे लक्ष. पोटावरती छानपैकी दाब येतोय, छान. आणि हळूहळू उलटचा, तिथल्या तिथे सरळ, एकदम सावकाश सरळ. बॅलन्स जाण्याची शक्यता असते म्हणून सावकाश. उजवा पाय पुन्हा आपल्या जवळ येते, डाव्या पायाच्या पूर्वस्थितीत. गरज असेल तर थोडीशी विश्रांती घ्या, कारण की उजव्या पायाचे स्नायू आपले ताणले गेले होते. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय आपल्याला 1 फुटापर्यंत पुढे घ्यायचा आहे. बरोबर, छान. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर जाऊ दे. आणि आता आपण ही कृती श्वासाशी आधारित करूया. आता एक श्वास भरून घ्या आणि थोडस मागे झुका. श्वास घेत घेत थोडस मागे आणि श्वास सोडत सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुका. श्वास सोडत सोडत हळूहळू कमरेतनं पुढे. हा बरोबर. आणि आता आपले दोन्हीही हात आपल्या डाव्या पावलाच्या दिशेने किंवा जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा आणि आपलं कपाळ डाव्या गुडघ्याच्या बाजूला. आता हे करत असताना नकळत आपले गुडघे फोल्ड होती, तर तसं न करता दोन्ही गुडघे सरळ ठेवण्याचा प्रयत्न
छान. आणि आता डाव्या बाजूचा पूर्ण पाय तिथे हॅमस्ट्रिंग मसल ताणले गेले आहेत. पोटावरती दाब येतो, थोडासा आपल्या कंठावर दाब येतो आणि हळूहळू तिथल्या तिथे सरळ, सावकाश तिथल्या तिथे सरळ. डावा पाय पुन्हा बाजूला येईल, आपल्या मध्यभागी येईल. पुन्हा थोड्या वेळ विश्रांती. आपण आता एक पायाने केलं बरोबर. आता दोन्ही पाय आपल्याला जुळून करायचंय. दोन्ही पाय जुळलेले ठेवा. आता मी थोडीशी क्रॉस होते, आता आपण एकत्रित करूया. दोन्ही पाय जुळलेले. आता जर वाटतंय की बॅलन्स जातोय तर थोडंसं अंतर घ्यायला हरकत नाहीये. जे नवीन साधक आहेत त्यांच्यासाठी, जे पहिल्यांदाच योगासन करतायत त्यांनी थोडस पायांमध्ये अंतर घ्यायला हरकत नाहीये, बॅलन्स जात असेल तर. आता सुरुवात करूया. पुन्हा दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन जाऊया. आणि आता एक श्वास भरून घ्या. थोडीशी मान मागे झुकवा, चेहरा सिलिंगला समांतर असेल. आणि आता श्वास सोडत सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. दोन्ही हात आपले जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा आणि आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने, दोन्हीही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न. आणि आता आपण केलं आहे पूर्ण हस्त पादस. मगाशी आपण एक पायाने केलेलं होतं, आता आपण दोन्ही पाय एकत्रित जोडून करतोय. पुन्हा आता दोन्ही पायांच्या हॅमस्ट्रिंग्स मसलला आलेला ताण, पोटावर आलेला दाब, पाठण्यावर असलेला ताण त्याचे लक्ष. छान. सावकाश, बरोबर. आणि हळूहळू तिथल्या तिथे सरळ, सावकाश सरळ. छान. आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, एका हाताने दुसऱ्या हाताचे मुवमेंट पकडायचे, मान मागे सैल सोडायचे. विश्रांती. आणि आता सावकाश एका कुशीला वळा. सॉरी, आधी बैठक स्थितीमध्ये या. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या किंवा आधी बैठक घातली तरीही चालेल. विश्रांती. आज पोटावर पडून आणि शयन स्थितीमध्ये पाठीवर पडून 2 आसनं दाखवते, ती बघून घ्या कशी केली जातात आणि मग आपण एकत्रित करूया. आता ज्यांना पोटाची कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल तर त्यांनी पोटावर पडून किंवा पाठीवर पडून जी आपण आसनं करतो ती करताना थोडीशी काळजी घ्यायची आहे. यथाशक्ती प्रयत्न करायचा, कुठेही अट्टहास न करता. आज आपण अर्ध पवन मुक्तासन हे पाठीवर पडून केलं जाणारं आसन बघणार आहोत आणि पोटावर पडून आपण अर्ध शलभासन ही 2 आसनं बघणार आहोत. तर यांचे कॉन्ट्राइंडिकेशन मी तुम्हाला आधी सांगितले. ज्यांचं पोटाच्या संबंधी कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया, मग ती अपेंडिक्स असो किंवा अल्सरचा त्रास असो किंवा हर्नियाचा त्रास असो, त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. अर्ध पवन मुक्तासन याच्या नावातच त्याचे लाभ आहेत, कारण की ज्यांना गॅसेसचा त्रास आहे तो कमी होतो. पुन्हा एकदा अन्न पचन आपलं सुधारतं. कुठलेही तुम्ही योगासनं घ्या, त्याच्याने आपलं डायजेशन हे नक्कीच सुधारणार आहे आणि आपला पाठीचा कणा मजबूत होणार आहे. हे कुठल्याही आसनाचं हे एक स्टँडर्ड वैशिष्ट्य आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. त्यामुळे आसनं करताना आपला फोकस जो आहे हा आता आपल्या उदर भागावरती असेल. पवन अर्ध पवन मुक्तासन करताना आता हे जे आहे हे आज आपण अर्ध पवन मुक्तासन बघतोय. पुढे 2 दिवसांनी आपण पूर्ण पवन मुक्तासन बघणार आहोत. तर आता ही दोन्ही आसनं कशी केली जातात आधी बघून घेऊया आणि मग आपण एकत्रित सुरुवात करू. तर आता बघून घ्या. एका कुशीवर वळून आपण पाठीवर पडून विश्रांती घेऊ आणि अर्ध पवन मुक्तासन असतील डायरेक्टली पूर्व स्थिती तुम्हाला दाखवते. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपल्याला उजवा जो पाय आहे हा 30 अंशापर्यंत या प्रकारे उचलून घ्यायचा आहे वर, गुडघ्यातनं सरळ ठेवून आणि मग तो फोल्ड करायचा. उजव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडलं, एकदम रिलॅक्स. मग उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा घालायचा. एकतर तुम्ही दोन्ही हातांची बोटं एकत्र गुंफून हा विळखा या प्रकारे घालू शकतो, म्हणजे उजवा पाय आपल्या पूर्णपणे पोटावरती दाबला जातो. या प्रकारे म्हणजे आपलं पोट जे आहे हे दाबलं जातं उजव्या पायाच्या मांडीच्या आधारे. एकतर तुम्ही या प्रकारे ही कृती करू शकता किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी एका हाताने दुसऱ्या हाताचं मन कोपर पकडायचा प्रयत्न. जेव्हा आपण अशी पकड घेतो तेव्हा आपला दाब जो आहे हा अजून जास्त आपल्याला मिळतो. पूर्णपणे उजव्या बाजूचा ओटीपोट हे दाबलं जातं. आता ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचंय, बाकीच्यांनी बघून घ्या.
आपलं डोकं सावकाश वर उचलायचं आणि आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न, शक्यतो हनुवटी लावण्याचा प्रयत्न करा, म्हणजे नाकाने आपल्याला श्वास प्रश्वास घेणं सहज जमतं. उजव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायचं. हे झालं अर्ध पवन मुक्त. डावा पाय जमिनीवर एकदम रिलॅक्स आहे. ठीक आहे. आसन सोडताना हळूहळू आपलं डोकं जमिनीवर येईल, हातांचा विळखा सोडून द्यायचा, उजवा पाय गुडघ्यात प्रथम सरळ करायचा हवेमध्ये आणि मग नियंत्रित जमिनी. आणि मग ही स्कृती विरुद्ध बाजूने, डावा पाय 30 अंशापर्यंत वर, मग तो फोल्ड, आपल्या डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा आणि मग डोकं वर उचलायचं आणि हनुवटी गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. उजवा पाय सरळ. आसन सोडताना डोकं जमिनीवर, हातांचा विळखा सोडायचा, पाय सरळ आणि नियंत्रित जमिनी. अर्धपवन मुक्तासन कळलं प्रत्येकाला. आता पोटावर पडून सुद्धा शलभासन दाखवते, मग आपण एकत्रित करूया. डायरेक्ट पूर्वस्थिती दाखवते तुम्हाला. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. जेव्हा आपण अर्ध शलभासन करतो तेव्हा आपल्याला हनुवटी जमिनीवर ठेवायची या प्रकारे. दोन्ही हातांचे तळवे जे आहेत हे आपल्या मांड्यांच्या खाली घ्यायचे. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली. आता माझी डावी बाजू तुम्हाला समोर दिसते म्हणून मी डाव्या बाजूने दाखवते. हनुवटी पूर्णपणे जमिनीवर येते आणि आता एक पाय आपल्याला जमिनीपासून वर उचलायचे, गुडघ्यातनं सरळ ठेवू. डावा पाय मी जमिनीपासून वर उचललाय, तुम्हाला दिसणार या प्रकारे. आता ज्यांना सायटिकाचा त्रास आहे, व्हेरिकोज वेनचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हे अर्धशलभासन उपयुक्त आहे. त्याचबरोबर कमरेची दुखणी कमी होतात. आणि आसन सोडताना हळूहळू बघा, हनुवटी मी कुठेही जमिनीपासून वर उचलली नाहीये, ती पूर्णपणे जमिनीवर आहे. फक्त डावा पाय जमिनीपासून वर उचलला, उजवा पाय जमिनीवर. आसन सोडताना हळूहळू पाय खाली आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. आणि मग दोन्ही हात मांड्यांच्या खाली बांधून घ्यायचे, विश्रांती घ्यायची. ठीक आहे, सुरुवात करूया. एका कुशीला वळून आता पाठीवर पडून विश्रांती घ्या, सावकाश. पाठीवर पडून विश्रांती, एका कुशीला वळून. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, सावकाश. कधी पण पाठीवर पडून आपण झोपतो तेव्हा सुद्धा लक्षात घ्यायचं, धाडकन आपलं अंग टाकून नाही द्यायचं. अगदी सावकाश एका कुशीला वळून झोपायचं आहे. दोन्ही पायांमध्ये पुरेसा अंतर, हातांमध्ये अंतर, विश्रांती. आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आलेलं आहे. प्रत्येकाचं मान आपली मध्यभागी आहे. आता आपल्याला उजवा पाय 30 अंशापर्यंत वर उचलायचा आहे आणि मग तो फोल्ड करा. उजवा पाय फोल्ड करा, थोडस खाली घ्या सर, अनपट सर, थोडस खाली घ्या आणि मग तो फोल्ड करा. एकदम 90 डिग्री वर नाही घ्यायचा, जमिनीपासून 30 अंशापर्यंत. आणि आता आपल्या हातांचा विळखा आपल्या उजव्या गुडघ्याला, एकतर तुम्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ही कृती करू शकता किंवा एका हाताने दुसऱ्या हाताचं पोपट पकडू शकता आणि उजव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने एकदम सैलसर सोडा. खांदे रिलॅक्स, पोटाची स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत. आता बघा, पूर्णपणे उजव्या बाजूच्या ओटी पोटावरती आलेला दाब पूर्णपणे आहे. उजवी बाजू दाबली गेलेली आहे, तिथे प्रेशर आलेलं आहे, त्याकडे लक्ष. म्हणून याला पवन मुक्तासन म्हणतात. ज्यांना गॅसेसचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय. डावा पाय रिलॅक्स आहे जमिनीवर. आता ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी आपलं डोकं सावकाश वर उचला आणि आपली हनुवटी गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न.
अंतिम स्थितीमध्ये पोटाची स्नायू रिलॅक्स, खांदे शिथिल असतील, थोडस इथे शॉर्ट ब्रीदिंग होतं कारण की पोटावरती दाब येतो म्हणून. 1 2 3 4 5. नियंत्रित आपलं डोकं पुन्हा जमिनीवर जाऊ देत. उलट चाल. हातांचा विळखा सोडून द्या आणि उजवा पाय गुडघ्यातनं प्रथम सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर. थोडा वेळ विश्रांती. तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. हीच कृती विरुद्ध बाजूने पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, डावा पाय 30 अंशापर्यंत वर उचलूया आणि मग तो फोल्ड करूया. मग फोल्ड करा सावकाश. आणि आता आपल्या डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा बरोबर करताय. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहे त्यांचं बरोबर दिसतंय. आणि आता डाव्या पायाचा पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडा. उजवा पाय आपला रिलॅक्स आहे. आणि आता इथे पुन्हा एकदा खांदे शिथिल रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत. पूर्णपणे डावी बाजू आता आपली झालेला प्रेशर, झालेला दाब त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास आपला चालू आहे. कुठेही आपल्याला ब्रीदिंग होल्ड नाही करायचंय. नॉर्मल आपला श्वास घेणं आणि सोडणं हे चालू ठेवायचं. आणि आता सावकाश डोकं वर उचलायचं आणि आपली हनुवटी किंवा नाक, कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. डाव्या पायाचं पाऊल रिलॅक्स, उजवा पाय रिलॅक्स, खांदे शिथिल. बरोबर, छान. आता इथे थोडा वेळ थांबूया. 1 2 3 4 5. सावकाश डोकं खाली येऊ दे जमिनीवर. हातांचा विळखा सोडून द्या. डावा पाय गुडघ्यातनं सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर विश्रांती. दोन्ही हातांमध्ये विश्रांती. पण अर्ध कवर मुक्तासन केलं, त्याचा आपल्या शरीरावरती झालेला परिणाम, त्याचा मागोवा. योगशास्त्र हे स्व अनुभूतीचं शास्त्र असतं. आपण ज्या प्रकारे आपण कृती करतो तसे आपल्याला त्याचे एक्सपिरियन्स, अनुभव मिळत असतात आणि तसेच आपल्याला लाभही मिळतात. आणि सावकाश एका कुशीला वळूया आणि पोटावर पडून विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घ्यायचं. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. सावकाश. कुठल्याही एका गालावर पडून पोटावर पडून विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका गालावर पडून. आणि आता करूया आपण अर्धशलभासन. त्याची स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर असू दे सुरुवातीला. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी, पावलाला पाऊल चिकटलेला आहे. आणि आता आपली हनुवटी जमिनीवर येऊ देत. हनुवटी जमिनीवर, खांदे शिथिल, नकळत ते ताठ होतात, तर एकदम रिलॅक्स. आता उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली जाऊ दे. डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली जाऊ दे. हनुवटी आपली जमिनीवरच आहे. रिलॅक्स. पाठीचे स्नायू रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. आणि आता उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचंय. आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं गुडघ्यातनं सरळ ठेवून उजवा पाय जमिनीपासून वर. उजव्या हाताचा आधार जो मांडीच्या खाली आहे तो पॅसिव्ह झालेला आहे. सायटिका प्रतिबंधक, व्हेरिकोज वेनचा त्रास कमी होतो, पाठीची दुखणी कमी होतात. असं हे अर्धशलभासन. शलभ म्हणजे तोल. ज्याप्रमाणे तोल उलटा झाडावर लटकत असतो त्याप्रमाणे ही स्थिती असते. बरोबर, छान. आणि आता सावकाश हळूहळू उजवा पाय जमिनीवर येऊ. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडीची कटी आहे. डावा हात आता आपल्या डाव्या मांडीच्या खाली आहे.
नाहीतर सावकाश डावा पाय गुडघ्याचा सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचा आहे. हनुवटी जमिनीवरच असेल की कुठेही वर उचलायची नाहीये. बरोबर, छान. डाव्या हाताचा आधार एकदम ऍक्टिव्ह झालेला आहे डाव्या मांडीच्या खाली. डावा गुडघा सरळ आहे. छान. आणि आता सावकाश उलट चाल करूया. हळूहळू डावा पाय जमिनीवर येऊ दे. दोन्ही हातांचा आधार जो मांडीच्या खाली आहे तो काढून घ्या. कपाळ जमिनीवर टेकवा आणि विश्रांती. हातापायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आणि सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. पूर्णपणे पाठ जमिनीवर टेकवा. आणि मग एका कुशीला वळून हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. जर आपण पटकन आलो तर डोकं डोकं दुखू शकतं किंवा थोडासा त्रास होऊ शकतो, म्हणून एकदम सावकाश. छान, सावकाश. आणि आपण जे आता मोठाशी पद्मासन अर्ध पद्मासन घेतलंय ते करून घेऊया. दोन्ही पाय समोर जुळलेले आणि एकेका पायाने आपल्याला पद्मासन किंवा अर्ध पद्मासन घालून घ्यायचं आहे किंवा स्वस्तिक आसन. आपल्याला जे आसन सहज जमेल ते करून घ्यायचं आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. खांदे कोपऱ्यात शिथिल. डोळे अलगद मिटून घेऊया. जाणीव आपल्या श्वासाची. एक सहज श्वास भरून घ्यायचा. ओठ किंचितस बाहेर आणि संत गतीने श्वास सोडून देताना ओठ हळूहळू आतल्या दिशेला. एक सहज श्वास भरून घेऊया. ओठ किंचितस बाहेर, डोळे अलगद मिटलेले आणि संत गतीने श्वास सोडताना ओठ हळूहळू आतल्या दिशेला. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. पाठीचा कणा सरळ. खांदे कोपरं शिथिल. चेहरा शांत आणि डोळे अलगद मिटले. आपली संपूर्ण जाणीव आपण जी ज्ञानमुद्रा केली आहे त्याकडे घेऊन जायची आहे. आपलं पहिलं बोट आणि अंगठा यांचे जे टिप्स आहेत, अग्रभाग आहेत, त्यांचा एकमेकांना जो झालेला स्पर्श आहे, हलकासा स्पर्श, इथून तुम्हाला काही ठोके जाणवत असतील, जी स्पंदन जाणवत आहेत, त्याकडे आपलं लक्ष, आपलं मन केंद्रित करून घ्यायचं आहे. दोन्ही हातांची बाकीची तीनही बोट एकदम रिलॅक्स आहे. आपली जाणीव फक्त त्या स्पंदनांकडे आहे, ज्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो. या स्थितीने आपलं मन शांत होतं, चित्त एकाग्र होतं, विचारांची गती कमी होते. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. आणि करणार आहोत 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडून घेऊया. आपापल्या क्षमतेने खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. 1 2 3 4. पोट किंचित बाहेर आलंय आणि संथ गतीने श्वास सोडताना हळूहळू पोट आतल्या दिशेला जाईल. 1 2 3 4 5 6 7 8. कम्प्लिटली ब्रीथ आउट. नकळत कपाळावर आठी येईल पण आपल्याला चेहरा अगदी शांत. आता पुढचं आवर्तन विदाउट काउंटिंग असेल. आपापल्या क्षमतेने एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडून देऊया. रिलॅक्स.
आज आपण विभागीय श्वसनाला सुरुवात करतोय. तर आज पहिलं जे आपलं श्वसन असणार आहे हे उदर श्वसन असेल. विभागीय श्वसन 3 भागांमध्ये विभागलेलं आहे. उदर श्वसन, उर श्वसन आणि स्कंद श्वसन. जेव्हा आपण उदर श्वसन करतो म्हणजे श्वास घेताना आपलं पोट किंचितसं बाहेर येतं आणि ते सोडताना आपल्याला अकार करायचा आहे. विभागीय श्वसन हे ओंकारासारखं आहे, अ, उ आणि म. उदर श्वसन करताना अकार, उदर आणि पूर श्वसन करताना म्हणजे आपल्या जेव्हा छातीचं आपल्याला इथे प्रसारण करायचं असतं त्याला उकार म्हणतात. आणि जेव्हा आपण स्कंद श्वसन करतो जे आपल्या खांदे जे आहेत ते थोडेसे कानाच्या दिशेने जातात त्याला ते करत असताना आपल्याला मकार करायचा आहे. पण आपण हे सगळं एकत्रित करणार नाही आहोत. आज आपण अकार बघू, उद्या उकार आणि मग मकार आणि त्याच्यानंतर संपूर्ण विभागीय श्वसन. तर आता एक आवर्तन मी तुम्हाला करून दाखवते. इथे पुन्हा एकदा आपल्या दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करायची आहे. एक सहज श्वास भरून घेताना आपलं पोट किंचितसं बाहेर येतं आणि श्वास सोडताना आपली जाणीव जी आहे ही आपल्याला उदर भागाकडे घेऊन जायची आहे आणि श्वास सोडताना अकार करायचा. आपलं पोट जे आहे हे हळूहळू आतल्या दिशेला जातं. ही जी आपण पूर्ण विभागीय श्वसन करतो याला प्राणायामाचं मूळ समजलं जातं. म्हणजे एकदा आपलं विभागीय श्वसन आपल्याला समजलं कसं केलं जातं मग आपल्याला प्राणायाम करणं एकदम सोपं जातं. आता आपल्याला दीर्घ श्वसन प्रत्येकाला कळलेलं आहे कसं केलं जातं. तर आता आपली विभागीय श्वसनाची प्रॅक्टिस सुरू करायची. सुरू करूया आता. आपल्या दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करायची आहे. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने असतील. पाठीचा कणा सरळ असेल. मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया. आपली संपूर्ण जाणीव आपल्या श्वासाकडे आहे आणि आपण जी ज्ञानमुद्रा केली त्याकडे आहे. चेहरा शांत, एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. करूया 3 आवर्तन. विभागीय श्वसनामधलं पहिलं श्वसन म्हणजे उदर श्वसन आहे तो श्वास सोडून देऊया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर येईल आणि उदर भागाकडे आणि श्वास सोडताना अकार. त्या दिशेला गेलाय. काही क्षण शांत. दुसऱ्या आवर्तनासाठी पुन्हा डोळे अलगद मिटून घ्यायचे. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना अकार. एक लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आपापल्या क्षमतेने. डोळे अलगद मिटलेले आणि श्वास सोडताना अकार. रिलॅक्स. आणि आता डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक घातली आहे पद्मासन अर्ध पद्मासन ती सोडून द्यायची आहे आणि एका कुशीला वळून शवासनासाठी स्थिती घ्यायची. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. आपण क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया 1 ते 2 मिनिटांमध्ये. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर घ्यायचं आहे. तळवे टाचा आतल्या बाजूला, पायाची बोट बाहेरच्या दिशेला. शवासनामध्ये विश्रांती पाठीवर पडून. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. पायाचे तळवे जमिनीवर आहेत. फक्त हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. एकदम रिलॅक्स.
संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये जमिनीवर अलगदपणे सोडून द्यायचं आहे. आणि आज आपण जी काही साधना केली, कुठली जी नवीन आसनं पाहिली, त्या सगळ्याचा एक छोटासा मागोवा डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये शवासनामध्ये विश्रांती आणि आजच्या साधनेचा एक छोटासा रिकॅप. आज आपण वज्रासनामध्ये मार्जरासन पाहिलंय. दंड स्थितीमध्ये हस्त पादासन हे नवीन आसन पाहिलं. शयन स्थितीमध्ये अर्ध पवन मुक्तासन आणि पोटावर पडून अर्धशलभासन. आणि प्राणायामाची पहिली पायरी त्यातला आपणाच विभागीय श्वसनामधलं अकार उदर श्वसन पाहिलं. त्या सगळ्याचा एक छोटासा रिकॅप मागोवा आपल्या स्मरण शक्तीला एक हलकासा ताण. आणि त्याचबरोबर बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. उत्तानं शववद्भूमो शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. त्या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये त्या शवासनाची आदर्श स्थिती दर्शविलेली आहे. जमिनीवर प्रेतवत उताणे पडून आहे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये या शवासनाचे लाभ सांगितलेले आहेत. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणं असं हे आनंदासन. योग विद्या निकेतनचे गुरुजी श्री सदाशिव निंबाळकर गुरुजी यांनी या शवासनाला चैतन्यासन आनंदासन असं सुंदर नाव दिलेलं आहे. जे केल्याने आपलं मन प्रफुल्लित होतं, एक प्रसन्नता आपल्याला मिळते. शवासन म्हणजेच आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव जाणीवपूर्वक शिथिल आणि त्याचबरोबर आपलं मनही शिथिल. क्रमाक्रमाने आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव मी जसं बोलेल तसं आपल्या तिथे मन घेऊन जायचं आणि तो भाग शिथिल करत जायचा. सुरुवात दोन्ही पायांपासून. दोन्ही पायांची पाचही बोट, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी शिथिल. जाणीव दोन्ही हातांकडे. माझ्या दोन्ही हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल. माझी जाणीव माझ्या पार्श्व भागाकडे आणि माझ्या कमरेच्या भागाकडे. तिथले सगळे स्नायू शिथिल. माझा पाठकाणा, त्याच्यामध्ये असलेली 33 मणके तेही शिथिल. माझं उदर भाग आणि उर भाग शिथिल. छातीच्या भागातले सगळे स्नायू, पिंजरा, बरगड, फुफ्फुस, माझं छोटस हृदय शिथिल. माझी जाणीव कंठाकडे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल. मानेचा मागचा भाग शिथिल. माझं लक्ष माझ्या चेहऱ्याकडे आहे. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये असलेली सैल सरची संपूर्ण जबड्याचा भाग, माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, पाठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, केस आणि माझ्या टाळूचा भाग शिथिल. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे मी शिथिल केलेले आहे. माझी जाणीव माझ्या आता श्वासाकडे आहे. ब्रीदिंग अवेअरनेस. मी श्वास घेत आहे आणि मी श्वास सोडत आहे. श्वास घेण्याची आणि सोडण्याची कृती अगदी शांत, मंद आणि लयबद्ध चालू आहे. श्वास घेताना हलका हलका वर येणारं माझं पोट आणि श्वास सोडताना हळूहळू जमिनीच्या दिशेने जाणारं माझं पोट. त्या सगळ्या स्थितीची मला जाणीव आहे.
श्वास घेताना माझ्या शरीरातले प्रत्येक स्नायू प्रसरण पावत आहे आणि श्वास सोडताना ते आकुंचित होत आहे. श्वास घेताना सो, श्वास सोडताना हम, सोहम, सोहम असा अजपाजप चालला. मी श्वास घेताना ह्या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे आणि श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या चिंता, व्याधी, काळजी मी सोडून देत आहे. श्वास घेताना मी प्राणयुक्त चैतन्ययुक्त होत आहे आणि श्वास सोडत मी तणावमुक्त व्याधीमुक्त होत आहे. मला खूप शांत आणि खूप प्रसन्न वाटतंय. समत्वम योग उच्चते या भगवद्गीतेतील श्लोकाप्रमाणे माझी शारीरिक आणि मानसिक स्थिती ही अगदी समतोल झालेली आहे. कुठल्याही प्रसंगी, कुठल्याही ठिकाणी ती अजिबात डगमगणार नाही. खूप स्थिर बुद्धी मला प्राप्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषधविरहित आणि व्याधीविरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधना नित्य नियमाने करणं, रोजचा 1 तास आणि स्वतःसाठी देणं. मला या क्षणी प्रचंड आत्मविश्वास प्राप्त होत आहे. प्रचंड इच्छाशक्ती मला निर्माण होत आहे. शवासनातला हा संकल्प आपल्या खोल मनामध्ये रुजतो आणि तो सिद्धीस जातो. प्रचंड आत्मविश्वास आणि ऊर्जा प्राप्त झालेल्या त्या मनस्थितीतूनच आपण या आठवड्याची, या दिवसाची सुरुवात करणार आहोत. आणि त्याआधी आपल्या आई वडिलांचं, आपल्या गुरुजनांचं, आद्य देवतेचं स्मरण, त्यांना वंदन आणि त्यांचे आशीर्वाद. आपला संकल्प पुन्हा एकदा आपण त्यांच्या समोर मांडायचा आहे, त्याचं पुनरुच्चारण करायचं आणि आपल्याला ही सगळी शक्ती तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. आणि हळूहळू या आनंद आसनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान आपली सावकाश उजवीकडे डावीकडे, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन जायचे आणि एक हलकासा खेच दोन्ही पाय जोडून घेऊया आणि छोटासा आळस आजच्या दिवसासाठी आपण सज्ज झालो आहोत. आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळूया आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश. आपल्याला आता धावपळ सुरू करायचीच आहे, आपला दिनक्रम सुरू करायचाच आहे. आणि त्याच्या आधी आपलं शारीरिक आणि मानसिक संतुलन आपण खूप छान ठेवणार आहोत. आणि अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये डोळे अलगद मिटून द्यायचे आहे आणि दोन्ही हात जोडून घेऊया शांती पाठासाठी. मी शांती पाठ बोलते, आपण श्रवण करा. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांती. आपल्या त्रिविधही तापांची शांती हो. आणि करणार आहोत नमनंत्र. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन जाऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आजची साधना आपण ओमला समर्पित केली आहे. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सोडून दिलेला आहे. हळूहळू कमरेतनं सरळ दोन्ही हात खाली येऊ दे. हस्तमंडन, नेत्र स्पर्श आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओम कडे हरिओम. जिथून सुरुवात तिथे शेवट. खूप खूप धन्यवाद.
आपला दिवस शुभ जाऊ देत. कोणाला काही शंका आहे का? कोणाला काही विचारायचं आहे का? विचारायचं आहे का? एक मिनिट हा. की ताई तुम्हाला काही विचारायचं आहे? अनम्यूट होऊन बोलू शकतो. हा, बोलू शकता आता. आवाज ओके, ठीक आहे. चालेल, आपण भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. मला आता घंटाळीचा माझा वर्ग आहे जिथे मी व्हॉलेंटिअर म्हणून काम करते. जर काही शंका असेल तर मला पर्सनलवर तुम्ही मेसेज करा. सॉरी. ओके. शुभ दिवस आपल्या सगळ्यांना. हो हो, शुभ दिवस. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता.